विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीला अप्लाय करत असताना कुठल्या डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहेत आणि सीईटी झाल्यानंतर तुम्हाला ज्या डॉक्युमेंट लागणार आहेत, ज्याची तयारी तुम्ही आत्तापासून करू शकता, अशा डॉक्युमेंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीचा जो पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे, या गोष्टी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 10 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स दिले जातील. हे लेक्चर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामध्ये असून इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे हे लेक्चर्स असणार आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वीच कव्हर केला जाणार आहे. इन केस तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर रेग्युलर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत, आणि एमसीक्यू ची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 च्या लॉ सीईटी साठी प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणारी फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर लवकरात लवकर या बॅचेस जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर सर्वात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा असणारा सिलेबस आपण पाहूयात. या परीक्षेमध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग यावरती प्रश्न येतात. 3 इयर मध्ये ते 24 मार्कला आणि 5 इयर मध्ये 32 मार्कला 32 प्रश्न इथे विचारले जातात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 32 आणि 24, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटी 24, 5 इयर सीईटी 32, इंग्लिश लँग्वेज 3 इयर सीईटी 40 आणि 5 इयर सीईटीला 24 प्रश्न या विषयामधून विचारले जातात. बेसिक मॅथमॅटिक्स 3 इयर सीईटी मध्ये विचारलं जात नाही, पण 5 इयर सीईटी मध्ये 8 मार्कांना हे मॅथमॅटिक्स विचारलं जातं. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये आम्ही या सर्व विषयांची तुमची तयारी करून घेतो आणि तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करतो. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर आपण पाहिली तर 120 टोटल क्वेश्चन इथे असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कला असून 120 मार्कांची ही तुमची एक्झाम असणार आहे आणि हे 120 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटातच सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक योग्य उत्तराला इथे 1 मार्क दिला जातो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेमध्ये नाहीये आणि मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीची असणार आहे आणि या परीक्षेचं शेड्यूल आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सीईटी सेल रिलीज करेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन जानेवारीमध्ये सुरू होतील. परीक्षेच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळतील. 5 इयर सीईटी एप्रिलमध्ये होईल आणि 3 इयर सीईटी मार्चमध्ये तुमची असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मार्चमध्ये ही सीईटी झाल्यानंतर पुढे मे महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट मिळतो आणि जूनच्या आसपास तुमचे ऍडमिशनचे राऊंड सुरू होतात. आता रजिस्ट्रेशन आपल्याला जे जानेवारीमध्ये करायचं आहे त्यावेळेस तुमच्याकडे काही गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या वेळेस ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा डॉक्युमेंट्स लागतात. तर मग आपण आता सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी कुठल्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते पाहूयात. तर जनरल डॉक्युमेंट्स या असणार आहे ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेबल असतील. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे तुमचा फोटोग्राफ असावा. तो फोटोग्राफ पासपोर्ट साईज असावा आणि कलर फोटो इथे लागतो. त्याची साईज 100 KB ते 5 MB लागते आणि 50 mm बाय 50 mm त्या फोटोची साईज कमीत कमी असावी लागते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, हा फोटो जेपीईजी किंवा जेपीजी फॉर्मॅट मध्ये असावा. फोटो सोबत तुम्हाला तुमच्या सिग्नेचरची इमेज सुद्धा लागणार आहे. तर ती सिग्नेचर तुम्हाला जी करायची आहे ती व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने करायची आहे. नंतर ती सिग्नेचर स्कॅन करून तुम्हाला जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये अपलोड करावी लागते. आता फोटो सिग्नेचर सोबतच तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी इथे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं पॅन कार्ड वापरू शकता, पासपोर्ट वापरू शकता,
त्यानंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे जर असेल तर तेही इथे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर वोटर कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड आणि कॉलेज आयडी इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे गरजेचे असतात. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना तुम्हाला फोटो, सिग्नेचर आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करावी लागते. पण त्यासोबत तुम्हाला काही माहिती तिथे फॉर्म मध्ये द्यावी लागते. तर त्यासाठी तुमच्याकडे एसएससीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे. त्यावरती असणारे मार्क्स तुम्हाला तिथे द्यावे लागतात. त्यानंतर तुमच्याकडे एचएससीचं मार्कशीट सुद्धा असायला हवं. जर तुमची एचएससी झाली नसेल, तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीची एक्झाम दिली असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा तुम्ही केलेला असेल, तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट इथे लागणार आहे आणि त्याच्यावरती असणारे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला इथे फॉर्म मध्ये द्यावे लागतात. आता जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत, 12वी ॲपियर आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचं 12वीचं मार्कशीट ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतात त्यावेळेस देणं गरजेचं असतं. फॉर्म मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्कशीट अपलोड करायचं नाहीये. तुम्हाला इथे तुमचे 10वीचे मार्क टाकणं गरजेचं आहे. जे 12वी ऑलरेडी उत्तीर्ण आहेत त्यांना 12वीचे मार्क तिथे फॉर्म मध्ये द्यावे लागतात. त्यानंतर जे विद्यार्थी 3 इयर सीईटी साठी प्रिपरेशन करतायत त्यांना ग्रॅज्युएशनचे मार्कशीट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. आता सध्या तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशनचे मार्क्स तिथे भरावे लागतात. पण ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड असतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचे किंवा प्रत्येक इयरचे तुमच्या पॅटर्ननुसार मार्कशीट इथे गरजेचे असतात. त्यामुळे जर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट नसेल तर आत्ताच ते काढायच्या तयारीला लागा. 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे नसेल, हरवलं असेल तर त्याच्या तयारीला तुम्ही आत्ताच लागा. ग्रॅज्युएशनचं कुठलंही मार्कशीट तुमच्याकडनं गहाळ झालं असेल तर ते मार्कशीट आत्ताच काढून ठेवा. कारण ज्यावेळेस कॅप राऊंड चालू होतात त्यावेळेस एका मार्कशीटमुळे तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्याकडे भरपूर वेळ अजूनही शिल्लक आहे. तुम्ही तुमच्या कॅप राऊंड पर्यंत हे डॉक्युमेंट्स काढून ठेवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी नंतर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेटची सुद्धा गरज पडणार आहे. जर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं जन्मस्थळ मेन्शन असेल असं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा इथे तुम्हाला गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर ते काढून ठेवा. सीईटी नंतर तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस ते गरजेचे आहेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी त्यांच्या कास्टचे सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट लागतं. फॉर्म भरताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज पडते. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला फॉर्म मध्ये त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण द्यावा लागतो. इन केस तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते आत्ताच काढायला टाका, जेणेकरून फॉर्मच्या वेळेस तुमच्याकडे ते रेडी असेल. पुढे कास्ट सर्टिफिकेट सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी कास्ट किंवा ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी सुरुवात करा. कारण ज्या वेळेस तुमचे कॅप राऊंड येतात नंतर तुम्हाला साक्षात्कार होतो की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये. मग तुम्ही ते काढायला घेता, 1 महिना तुम्ही डॉक्युमेंट्स गोळा करता, तोपर्यंत कॅप राऊंडची रजिस्ट्रेशन डेट संपलेली असते. मग तुम्हाला धावपळ करावी लागते आणि शेवटी एवढी सगळी धावपळ करून सर्टिफिकेट वेळेत निघत नाही. मग तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन घ्यावं लागतं. तर हे टाळण्यासाठी लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर आत्ता शक्य असेल तुम्हाला तर ते काढायला घ्या. पुढे जे विद्यार्थी VJ/DT NT कॅटेगरी मधून येतात, OBC SBC किंवा SEBC कॅटेगरी मधून येतात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं. सोबतच कास्ट किंवा ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते तुमच्याकडे असावं. हे तुम्हाला फॉर्म मध्ये लागणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कुणालाही फॉर्म मध्ये आत्ता लागणार नाहीये, पण कॅप राऊंड मध्ये ते कंपल्सरी आहे. आता सध्या तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं तरी ते सफिशियंट आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ॲटलिस्ट मार्च 31, 2027 असावी. त्यामुळे जर हे नसेल तर त्याच्या तयारीला तुम्ही आत्ताच लागा. हे सर्टिफिकेट काढून ठेवा. त्यानंतर EWS कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडे त्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशनला फोटोग्राफ, सिग्नेचर, प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि तुमच्या मार्क्सची इथे गरज पडणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस सीईटी होईल आणि तुमचे कॅप राऊंड चालू होतील बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यावेळेस सबमिट करावे लागतात. पण ते डॉक्युमेंट्स जे आहेत जसं की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी वेळ लागतो.
जर आत्ता शक्य असेल तर आत्ताच तुम्ही तयारी करा आणि ते डॉक्युमेंट्स काढून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या सीईटी साठी सिरियसली प्रिपेअर करत असाल तर ग्लोबल ऑनलाईनचं लॉ सीईटी आणि क्लॅटचं बुक पब्लिश केलेलं आहे. हे बुक तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर केलेला आहे. सोबतच तुम्हाला चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टॉपिक वाईज तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेत, तसेच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि प्रॅक्टिससाठी मॉडेल टेस्ट पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि MCQ सॉल्व्ह करण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असतील. तर हे बुक तुम्ही आजच ऑर्डर करा. बुक ऑर्डर करण्यासाठी ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्तापासून सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.